आज तुकानानाची माती. गोळा झालेली माणसं निवत घेऊन माती सावरायला वड्याकडं स्मशानात गेलेली. दारात सावलीसाठी मांडव घातलेला. एका कोपऱ्यात भात आमटी शिजत होती. घरात बायकांची रडारड अजून चालूच होती. सखू म्हातारी वाचा गेल्यागत भिताडाला टेकून बसली होती. रडून रडून आटलेलं डोळं सताड उघडं, नजर खांबावर खिळलेली. 2 दिवस झालं म्हातारीला झोप नाही. जरा गुरमळल्यासारखं झालं की म्हातारं डोळ्यापुढं उभं राहायचं. लगीन झाल्यापासून परवा म्हाताऱ्याची तिरडी उचलस्तोरचा सगळा जीवनपट तुकडं तुकडं होऊन उलगडत गेला होता. लग्न झाल्यावर 4-5 वर्षातच 3 मुलं झाली. थोरली लक्ष्मी, तिच्यानंतर विलास आणि धाकटा शंकर. सगळे म्हणायचे, सखूचा पाळणा हलका आहे, लगेच ह्या टोकासनं त्या टोकाला जातो. म्हणणाऱ्याचं काय जातंय. त्यांना फक्त लेकरं दिसायची. बाळातपणात झालेली हाल आपदा तिचं तिलाच माहीत. जीव कासावीस व्हायचा, गुदमरायचा, पर सांगणार कुणाला. नवरा उठून रानात जायचा. जनावरांचं शान घाण, स्वयंपाक, धुणं, भांडी, झाडलोट असा घरातला सगळा राडा एकटीच्या जीवावर. त्यात लेकरांची रडारड आणि हागलं मुतलं वेगळंच. दिवस मावळस्तोर धन्याबरोबर शेतात राबायचं ढोरासारखं. कमरेचा पार काटा होयाचा. जीव काकुळतीला यायचा. सांच्याला घरात पुन्हा सगळा पसारा आणि काम वाढून ठेवलेलं. बाळाला पदराआड घेतल्यावर तेवढाच विसावा आणि सुख मिळायचं. तिला वाटायचं, पोरं मोठी झाल्यावर आईबाच्या कष्टाचं पांग फेडते ती, म्हणून त्यांचं किती कौतुक. हाडाची काडं करून पोरं जगवली, शिकवली. शिक्षणाचा खर्च बी घोड्याच्या पोटचा. वह्या, पुस्तकं, कापडं चोपडं याचा मेळ घालताना म्हाताऱ्याचा जीव मेटाकुटीस यायचा. शेवटी लक्ष्मीची शाळा 9वीतून बंद करावी लागली. तिचं लग्न झालं. कमी वयात तिच्यावर प्रपंचाचा भार पडला. थोरला विलास शहरात शिकत होता. नवरा बायकोला भल्या पहाटं उठायला लागायचं. स्वयंपाक होस्तवर म्हातारं शानघाण करायचं. रोज तासभर सायकलवरनं पाय खोडायचं. फाट्यावर 7च्या गाडीतनं विलासचा जेवणाचा डबा द्यावा लागायचा. रोजचा दिवस सारखाच. 5 वर्ष कशी काढली त्यांनाच माहिती. पुन्हा विलास मास्तरच्या कोर्सासाठी जिल्ह्याला गेला. ते दिवस तर लयच वंगाळ. राब राब राबून त्याच्या बाच्या अंगावर रया राहिली नाही. विलास नोकरीला लागला. मास्तर झाला. बिनपगारी आणि फुल अधिकारी. 10 वर्ष फुकटात काढली. लाजकाजं मास्तरचं लगीन केलं. सुनबाई घरात आणली. 2 लेकरं झाली तरी पगाराचा पत्त्या नाही. शेवटी मळ्यातली पट्टी सावकाराकडे घाण ठेवली. 5 लाख भरलं तेव्हा कुठं पगार चालू झाला. पै पाहुणं म्हणायचं, अड तुका एवढी रक्कम कशी पेटायची. अशानं माळ्याची पट्टी सावकाराच्या घशात घालशील एक दिस. शेवटी बळजबरीनं मास्तराला पगारावर कर्ज काढायला लावून पट्टी सोडवून घेतली. धाकटा शंकर शिक्षणात तशासारखाच. त्यानं 12वीतनं शाळा सोडली. 1-2 वर्ष फिरून खाल्लं. पोलीस भरतीसाठी फिरला. नोकरीचा काय मेळ बसना. दिवसभर वरावरा गावात हिंडायचं. रानामळ्याकडं ढुंकून बघना. शेतातलं काम म्हटलं का त्याच्या जीवावर यायचं. अर्धवट शिक्षणानं त्याचं हात नापीक झालेलं. त्याचं लगीन होयाची पंचायत झाली. असल्या हुरडं फुक्याला कोण पोरगी देणार. म्हाताऱ्याच्या पायाला दम नव्हता. शंकरच्या लग्नासाठी जीव झुरणीला लागलेला. वय होऊन गेलं तरी लग्न होईना. शेवटी कर्ज काढून जीप घेऊन दिली. वडापचा धंदा सुरू केला. ते बी मनाला आलं तर धाकटं करायचं, नाहीतर टवऱ्यागत बोंबलत फिरायचं.
लग्न केलं तर पोर सुधारेल, प्रपंचाची काळजी लागेल म्हणून तिचं लगीन केलं आणि घराचं घर पण गेलं. 7-8 महिन्यातच भांडणाचं प्याव फुटलं. धाकटी सून कशाला बी टू लावायची, त्याचात बोलायचे. नवऱ्याला घेऊन गावं हिंडायची तिला दांडगी हाऊस. थोरली सून किरकिरायची, आम्हीच का म्हणून करायचं, आम्हालाच लय लागतंय का. बायकोचं ऐकून पोराच्या शिक्षणाचं निमित्त करून मास्तर तालुक्याला राहायला गेला. शंकरची बायको पक्की हिशोबी निघाली. म्हातारीच्या साखर पावडरचा वेगळा खर्च लिहून ठेवायची. म्हातारी एकदा तिला म्हणाली, का ग दिपे, तुला आम्ही जड होईला लागली होई ग. तशी धाकटी सून फनकाऱ्यानं म्हणाली, तुम्हाला सांभाळायचा मी एकटीनंच काय मक्ता घेतलाय का. अहो जावा की थोरल्या सुनकडं, ती मास्तरनिगत टेंबा मिरवायची तत आणि आम्ही मरायचं. म्हातारं दिवसभर राबते की ग शेतात, तवा एवढं झालं या, आम्ही काय बसून खाल्लं या का. तुम्ही बसून खाल्लं या का उभ्यानं खाल्लंय हे कुणी बघितलंय. शंकरची बायको कशी पण बोलायची. तिच्या बोलण्याला ना आड न बूड, मान न मुरवत. म्हाताऱ्याला तिचा राग आला. शंकर्या 5 वर्षाचा असेल तवा आजारी पडलेला, सगळ्या अंगाला दुःख उठलेले, ह्यातनं आता जगतू या का मरतू या असं झालेलं. 15 दिवस दवाखान्यात कसं काढलं ते आम्हालाच माहिती. शिळा तुकडा येळला मिळाला नाही. म्हातारी मध्येच म्हाताऱ्याला म्हणाली, हे नवं का, त्याचाच आता पांग फेडायला लागले ते. पांग फेडलं थोरल्या लेखानान सुननं तुमच्या, खुशाल जाऊन राहिले की. तुझ्या नवऱ्यानं तर कुठं मान राखला या ग. 2दा मूत ढोसून बाला शिव्या दिल्या त्यानं. म्हातारीनं तिच्या नवऱ्याची कर्तुक सांगितली. दिवसामागून दिवस असंच चाललेलं. धाकटी सून म्हाताऱ्याची पाठ सोडना, उठसूट भांडण काढायची. म्हाताऱ्याला बिनकामाचं टाकून बोलायची. म्हातारीला हा अपमान सहन होईना. तिला वाटायचं मास्तराकडं राहायला गेलेलं बरं. पण काय केल्यानं म्हाताऱ्याचं मन मास्तराकडं जायला धजत नव्हतं. गेल्या वर्षी धाकट्या सुनेच्या बोलण्याला वैतागून म्हातारं थोरल्या लेकाकडं राहायला गेलं. थोरल्या सुनेला 8 दिवसातच सासऱ्याचं ओझं वाटू लागलं. 10-15 दिवस म्हातारं कसं बसं राहिलं आणि गावाकडं निघून आलं. मास्तर बायकोच्या मुठीत आहे, बायको पुढं कान पाडलेल्या कुत्र्यागत ग बसतो या, तिच्या पुढं त्याचं काही चालत नाही, म्हातारं सांगायचं. दिवाळीच्या सणाला मास्तर मुलाबाळासहित आलेला. लेकरामुळं घर भरल्यासारखं वाटत होतं. धाकट्या सुनेला सणसूद सुद्धा कळत नव्हता. भांडण उकरून काढलं. थोरली पण शब्द खाली पडू देत नव्हती. म्हातारीला कुणी किती सांभाळलं यासाठी वाद घालत होत्या. नाक उचलून दोघी दुईकडं सांगताय आम्ही सांभाळलं म्हणून. एवढ्यासाठीच तुमच्या नवऱ्यानं लहानाचं मोठं केलं का ग. म्हातारीला पण राग आला होता. तर आमच्यासाठीच केलं साकी. धाकटी एक शब्द ऐकून घ्यायला तयार नव्हती. तर मग कुणासाठी केलं का. हा, एवढी चिलीपिली कशी वाढवली आमचं आम्हालाच माहिती आहे. हे आय, तू गप्प बसतीस का आता. हा, जग करता या का तू एकटीनंच केलंयस. शंकर आईवरच तावदारला. हा, आता बायका आल्या बायका आल्या. आता आईवाच तुम्हाला गोड वाटतंय होई. ते काय बी असू द्या, आमच्यानं म्हाताऱ्याला सांभाळायचं शाप होत नाही. बघा थोरला लोक सांभाळतोय का. नाहीतर सोडून द्या की कुठल्या तरी वृद्धाश्रमात. मस्त जागोजागी आता आश्रम झाल्या ती. धाकट्या सुनेनं प्रश्नासह थेट उत्तरही सांगून टाकलं. म्हातारी एकदम खवळली. अगं, कुणाला आश्रमात सोडायची भाषा करतेस ग. उद्या तुझा नवरा म्हातारा झाला म्हणजे सोड जा की त्याला आश्रमात. माझ्या मालकाला सांभाळायला मी अजून जित्ती आहे. आमचं आम्ही कसं बी जगू,
तुझ्या दारात येईना म्हणजे झालं ना हो ग. दुसऱ्या दिवशी लेकानी भावकीतली 4-5 माणसं गोळा केली. वाटण्या कशा कराव्यात यासाठी मिटिंग बसली. खातं फोडून छोटी खाती करायची म्हणून मुलांनी जमीन आधीच आपल्या नावावर करून घेतलेली. बहिणीकडून सोडपत्र करून घेतलं होतंच. तुकानानानं जे काय असेल ते पोरांच्या नावावर केलं होतं. त्यामुळं लेकांना आईबापाची आता गरज वाटत नव्हती. मळ्यातली पट्टी म्हातारी हयात आहेत तोपर्यंत त्यांच्या वाटणीला द्यायची ठरली. दिवसभर रानोमाळ हिंडून पंचांनी शेताच्या वाटण्या केल्या. संध्याकाळी घराच्या वाटणीसाठी पुन्हा बैठक बसली. पंचांनी म्हाताऱ्याला बोलवून घेतलं. वाटण्यात खरी अडचण घराचीच होती. बडोद फरशीचं घर, 2 खोल्या आणि त्यापुढं सोपा. म्हाताऱ्यानं दोघा लेखापुरतं ते बांधलेलं. धर्मातात्यानं विचारलं, ना शेताच्या वाटण्या झाल्या, आता घराचं काय करायचं र? मला काय विचारताय? त्या दोघांनी विचारा आणि त्याच्या मनासारखं होऊ द्या. काय सोप्यात मधनं पडदी घालून घेऊ की. मी डावीकडे राहीन, कवा तर मास्तर तालुक्याला राहतोय. त्याच्या वाटणीला आलेल्या घरात आया ना. धाकट्यानं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. नाही, तसा कसा मेळ लागल? आता मला नोकरीच्या ठिकाणी राहून कसं चालेल? माझी शेतीवाडी कोण बघायचं? मलाच येऊन राहावं लागेल. मास्तर अप्पलपोटी, त्याला आता शेतीवाडीचं ध्यान झालं. अरे मग हा तिडा सुटायचा कसा? भीमा पाटलाचा सवाल. थोडा वेळ सगळेच शांत. कुणालाच नेमका मार्ग कसा काढायचा सुचेना. शेवटी मास्तरनं मार्ग सांगितला. आई माझ्याकडे राहील आणि नानाला शंकर सांभाळील. त्यालाही म्हातारीपेक्षा म्हाताऱ्याचं ओझं जास्त वाटत होतं. आमच्यानं कुणाला सांभाळायचं होयाचं नाही. तुम्हाला लई हाऊस असेल ना तर सांभाळत बसा दोघांनी बी. शंकरची बायको जरासुद्धा अंगाला लागून घेईना. मग आम्ही तर का म्हणून सांभाळायचं? आमच्या ह्यांना एकट्यालाच जन्म दिलाय का? झालंच तर दोघांनी बी एकाला वाटून. थोरली हिशोबी मत मांडू लागली. म्हातारी एकदम म्हणाली, नाही, तसं नाही जमायचं. काय मग आता काय करता? दुसरा मार्गच दिसत नाही. ती माप दोघं आईबाची वाटणी कराय बसल्यात. म्हातारपणापातूर त्यांच्यासाठी केलं. आता आम्ही ठकलूया. अरे आता तर आम्हाला जगू द्या की. म्हातारीनं स्पष्ट सांगून टाकलं. नाही मग असं करा, काय 6 महिने थोरल्याच्याकडं आणि 6 महिने धाकट्याच्याकडं, असं दोघांना बी राहू द्या. म्हणजे म्हातारी एकत्र राहतील वे आणि म्हाताऱ्याची सेवा बी होईल. कसं? एक जणानं मार्ग सुचवला. अरे तसं नाही होयाचं. अरे उद्या महिन्यावर, परवा दिसावर आईबाला वाटून घेत्याले. मागचं तसं मोरलं होईल. म्हाताऱ्याला असं मागत कर्यासारखं महिन्यावर राहणं पसंत नव्हतं. अहो ना, घरात तर 2च कुटुंब राहण्याची व्यवस्था आहे. तिसऱ्यानं कुठं राहावं? धर्मातात्यानं समजावत प्रश्न केला. हे बघा, बाजूचं जनावराचं पत्र मोकळंच आहे. तिथं पडदे घालून एखादी खोली काढून द्यावी दोघांनी. म्हाताऱ्याला घेऊन तिथं राहीन मी. शेवटी म्हातारीनं कमीपणा घेतला. हा मार्ग बरा वाटला. दोघा लेकांना पण पटला. बैठक उठली. 4 दिवसातच सोप्यात पडदी घालून एकाची 2 घरं केली. जनावराच्या पत्र्यात आईबापासाठी खोली काढली. सगळं जिकडं तिकडं झालं. आईबापाला भावानी वेगळं ठेवल्याची वार्ता लक्ष्मीला कळली. सगळं जिथल्या तिथं टाकून ती माहेरला आली. जन्मदात्याचा अवतार बघून ढसाढसा रडली. माझ्या घरी चला, मी तुम्हाला सांभाळते, असं म्हणून बसली. जावयाच्या दारात जाणं म्हातारीला काही पटत नव्हतं. कमीपणा वाटत होता. लेक 2 म्हणता 4 दिवस राहिले. दोघींनी मिळून कोपऱ्यात चूल घातली.
लिंपून पोत्यारा दिला. लक्ष्मीनं खोलीची उभकडी शाडूच्या मातीनं पोत्यारली. शेणानं भुईकाला घेतला. 4 दिवसात बारीक सारीक सगळं बघितलं. सुना मात्र पत्र्याच्या खोलीकडे फिरकल्या नाहीत. जाताना लक्ष्मीचा पाय निघाना. आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. नानांच्या पाया पडली. आईला 4 गोष्टी समजावून सांगितल्या. लेकीचा पोक्तपणा बघून म्हातारीचं ऊर भरून आलं. काकू, आई अण्णाकडे जरा ध्यान असू द्यावं. चुलतीला सांगताना लक्ष्मीला गलबलून आलं. आम्ही हाय की ग कमी जास्तीला. चुलतीनं जरा आधार दिला. कसं बसं लक्ष्मीला गप्प केलं. भावाने आईबापाला वनवासात ठेवल्यासारखं लक्ष्मीला वाटत होतं. काळजावर दगड ठेवून ती निघाली. 3दा मागं वळून हात करत होती. म्हातारा म्हातारीच्या बुबळावरनं अश्रूचं पडदं लोंबकाळून पडत होतं. म्हातारा म्हातारीचा जुनाच प्रपंच नव्यानं सुरू झाला. म्हातारी चूल पेटवताना धुराचा कोट व्हायचा. तिचं डोळं चणचणायचं, डबडबायचं. चष्म्याच्या काचतनं पुसट दिसायचं. धुरानं म्हाताऱ्याला खोकल्याची उबळ यायची. काठीच्या आधारानं म्हातारं दारात येऊन बसायचं. पुन्हा म्हातारी फुकून फुकून चूल पेटवायची. डोळ्याला अंधारी यायची. कशीबशी म्हातारी 2 भाकरी थापायची. सकाळी खाऊन उरलेली भाकरी आणि आमटी म्हातारी सांच्याला कशी तरी गिळायची. म्हाताऱ्याला मात्र शिळी भाकरी चावत नव्हती. उरलेल्या 1-2 दाढा पण कामातनं गेलेल्या. म्हातारीला रातचं अंधाराचं सुधरत नव्हतं. म्हाताऱ्यापुरती गरमागरम भाकरी दिवस बुडायच्या आधी ती करायची. पहिल्यासारखं आता म्हातारं खात नव्हतं. खाणं फारच कमी झालेलं. त्यानं जीवाला लावून घेतलं होतं. म्हातारीचा जीव राहत नव्हता. दिवसभर खुडखुड करत बसायचे. लेकाने आईबापाचं उसं पायसं सोडून दिलेलं. कसं चाललंय आणि काय खात्यात ती याची चौकशी केली नाही. त्यांच्या जेवणाचं राहू दे, नुसती विचारपूस सुद्धा करायला सुना तयार नव्हत्या. लेकरा बाळांना सुद्धा आजी आजोबाकडं जाऊ देत नव्हत्या. 1-1.5 महिन्याला लक्ष्मी यायची. आईबापाला कमी जास्त बघायची. सांच्याला परत फिरायची. म्हाताऱ्याच्या पोटाचं हाल म्हातारीला बघवणार. तिचा जीव कासावीस व्हायचा. त्याला काहीतरी चांगलं चुंगलं करून घालावं असं म्हातारीला वाटायचं. पण कसं करणार? लेकीनं ठेवलेलं पैसं औषध गोळ्यालाच पुरत नव्हतं. ती शेजाऱ्या पाजाऱ्याकडं हात पसरून उसणं पासणं करायची. पैसे मिळालं तर गोळ्या आणायची. काही वेळा गोळ्या चुकायच्या. म्हातारं झोपायचं. अंग ताफानं फनफनायचं. रातभर खोकून घशाला खरवड यायची. म्हातारीचा जीव चहा करून देण्यासाठी खालीवर व्हायचा. पण चहाला दूध तर नसायचंच. बऱ्याच वेळा साखर पावडर पण नसायची. असली तर म्हातारीला रातचं सुधरत नव्हतं. म्हाताऱ्याला वेळेला कधी चहा मिळाला नाही, कधी जेवण मिळालं नाही. म्हाताऱ्याबरोबर म्हातारी पण उपाशी मरत होती. लेकीनं चांगलं चुंगलं आणून खायला घातलं तर सुना भांडण काढायच्या. म्हणायच्या, हा तुम्ही मस्त आणून चाराल व, इथं घाण काढायला कोण मोकळा आहे. सुधरत नव्हतं तरी म्हातारी गुमूत काढायची. सुनाना नुसता वास सुद्धा खपत नव्हता. 2 ल्याक आणि 2 सुना असून नसल्यासारख्या. धाकटीकडं म्हस असून सुधीक कधी चहाला दुधाचा टाक दिला नाही. म्हातारीला वाटायचं, या परास वंश बुडाला असता तरी बरं झालं असतं. लेकीला आता सारखं सारखं येणं होईना. तिच्या घरात पण दुसरं बाय माणूस नव्हतं. त्यामुळं सगळंच नडायचं. 4-4 महिने दोघं बी लेकीच्या वाटेकडं डोळं लावून बसत होते. कधी कधी म्हातारं लक्ष्मीचा जोसरा काढायचा. मग म्हातारी म्हाताऱ्याला समजावून सांगायची, हवा तिला तर काय म्हणायचं व, तिच्या परपंचात तिला वडातान काय कमी आहे का? हा असू दे, तिला नग ग तसती नग, आपलं करामा आपल्या संग, असं म्हणत उसणत म्हातारं पडून राहायचं. खोकल्याची उबळ आली का थांबतात थांबत नव्हती. एकदा संध्याकाळी शंकरनं दारू पिऊन धिंगाणा घातला. नाही तसल्या शिव्या द्यायला लागला. ऐकू वाटनात.
म्हातारं समजवून सांगायला गेलं तर तावदारून अंगावर गेला. म्हातारं पडलं. मानी स्वभावाचं म्हातारं भलतंच मनाला लावून घेतलं. रात्रंदिवस त्याच विचारात असायचं. रात रात जागून काढायचं. डोळ्याला डोळा लागत नव्हता. दिवसेंदिवस म्हाताऱ्याला अन्न जाईना, खंगत चाललं. त्यानं अंथरून धरलं. म्हातारीच्या जीवात जीव राहीना. शिमग्याचा महिना होता. दिवस उगवून कवळं ऊन पडलं तरी अजून म्हातारं कसं उठलं नाही म्हणून म्हातारी उठवायला गेली. तोंडावरनं कामरून काढलं तर म्हाताऱ्याचं तोंड वाकडं. गराळ गळत होतं. म्हातारी घाबरली. काहीच कळना. तिची एकदम बोबडी वळली. तत पप करायला लागली. शेजारपाजारी गोळा झालं. बघत्यात तर काय, म्हाताऱ्याच्या उजव्या अंगातनं वारं गेलेलं. ती बाजू लुळी पडलेली, लकवा मारलेला. थोरल्या लेकाला मास्तरला बोलवून घेतलं. धाकट्याला गाडी आणायला लावली. तालुक्याच्या दवाखान्यात नेलं. तिथून डॉक्टरच्या सल्ल्यानं जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलं. आठवडाभर दवाखान्यात म्हातारं होतं, पण कसलाच फरक पडला नाही. दिशी औषधं झाली. कसल्या बसल्या तेलानं लुळं पडलेलं हात पाय चोळलं, पण गुण काय आला नाही. उलट दुसरंच आजार वाढीला लागलं. लघवी थांबून पोट फुगायला लागलं. अन्न जाईना, गेलं तर पचना. सुना 8-15 दी येत राहिल्या शेजाऱ्यासारख्या. पुन्हा पत्र्याच्या खोलीकडे फिरकेनात. हळूहळू लेकांना पण वेळ मिळेना. लेकीनं पाण्याचं नारळ आणून ठेवलेलं. बघायला येणाऱ्या पै पाहुण्याकडून म्हातारी नारळातलं पाणी काढून घ्यायची. चमच्यानं म्हाताऱ्याच्या तोंडात सोडायची. नारळाच्या पाण्यावर म्हातारं तग धरून होतं. शेवटी पाण्याचा थेंबही घुटना. पोट नगाऱ्यागत फुटून टंब झालं. नरडं घोर 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 वाजायला लागलं. म्हातारीनं फोन करायला लावून लेकीला बोलवून घेतलं. सारं शरीर वाळून कोळ झालेल्या लाकडागत. हातपाय जळणातल्या काटकासारखं. मिसमिसणारं खोल डोळं. गाल पिचून दालफाडं वर आलेली. बापाची दशा बघून लक्ष्मीला रडू फुटलं. माया लेकी गळ्यात पडून रडू लागल्या. शेजापाजाऱ्याने दोघींना समजावलं, गप्प केलं. हे बघावा, बघा की डोळं उघडून कोण आली. म्हातारी म्हाताऱ्याला जीव एकवटून म्हणत होती, दाखवत होती. लक्ष्मी मरणासन्न बापाचा हात हातात घेत मोठ्यानं म्हणाली, नाना, नाना, मी तुमची लक्ष्मी आल्या किंवा नाना. म्हाताऱ्यानं जरा मान वळवली. डोळं उघडलं. उठायचा प्रयत्न करू लागलं, पण जमना. कुठून बळ आलं कुणालाच कळना. उशा पैशाला बसलेले सगळेच टवकारले. लिखीला जरा हायसं वाटलं. तिनं चमच्यानं जन्मदात्याच्या तोंडात पाणी सोडलं. कसं काय कोणास ठाऊक. घोटभर पाणी म्हाताऱ्याच्या नरड्यातनं उतरलं. जीव आल्यागत झालं. मानखाली हात घालून लक्ष्मी उठवायला लागली तशी म्हाताऱ्यानं तराटणी देऊन मान टाकली. जीव सोडला. मग एकच गोंधळ आणि आरडाओरडा. भावकी आणि पै पाहुणं गोळा झालं. शेवटी भावकीनं म्हाताऱ्याची तिरडी उचलली. म्हातारं मरून आज 3रा दिवस. गोळा झालेली माणसं निवद घेऊन माती सावरायला वड्याकडं स्मशानात गेलेली. आहे, उठ, चल, आपल्याला बोलावत्यात ग. लक्ष्मी आईला धरून उठवू लागली. कोण, कुठं ग? म्हातारी तंद्रीतनं बाहेर आली. काकू, अहो निवदाला पक्षी शिवनाथ. तुम्हा दोघीसनी पाया पडायला बोलावलंय. स्मशानभूमीतून आलेल्यापैकी एक जण म्हणाला. स्मशानभूमी जवळ येऊन मोटारसायकली थांबल्या. 300-400 माणसं ताटकळत बसलेली. लक्ष्मी म्हातारीच्या दंडाला धरून निवदाकडे घेऊन निघाली. कुणीतरी लिंबाच्या डहाळ्यानं त्यांच्या अंगावर गवतार शिंपडलं. लक्ष्मी रडू आवरत निवदाच्या पाया पडली. तिला हुंदका अनावर झालेला. कुणीतरी बाजूला नेलं. सखू म्हातारी निवदाच्या पाया पडायला वाकली.
आणि अवसान गेल्यागत खालीच बसली. भुई लिपल्यागत गायच्या शेणानं सारवलेली. उदबत्त्याचा सुगंध दरवळत होता. दगडाचा देव करून त्यावर गुलाल थापलेला. त्यापुढं कितीतरी खायाचे जिन्नस केळीच्या पानावर मांडलेले. सोललेली केळी, उकललेली डाळिंब, मधनं फोडलेली सफरचंद, संत्री, मोसंबी, चिकू, सगळी फळंच फळं. तळलेली भजी, शाव, खारी बुंदी, पाव, बटर, बिस्किट, त्याच्यावरचा कागद काढून मांडलेली. पोळ्या, पुरणाचं कानवलं, भात, दही, गवारी, भेंडी, कुरवड्या, आणखी काय बाय. म्हाताऱ्याच्या आवडीचं जिन्नस घरातनं करून परात भरून आणलेलं. ढीगच्या ढीग मांडलेला. चहा आणि तंबाखू सुद्धा विसरली नव्हती. म्हातारी एकटक बघतच बसली. रडून रडून कोरडं झालेलं डोळं एकाएकी गच्च भरलं. तिचं रडवं मन म्हणत होतं, सगळं जिन्नस हे म्हातारं जिथं असताना त्याला मिळालं असतं तर. ती रडायला लागली. दोघंजण म्हातारीला उठवून धरून झाडाच्या सावलीकडे नेत होते आणि झाडावर 2 पक्षी आपल्या पिलांसाठी काडी काडी जमवून घरटं बनवत होते.